तर चला आज ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, कोणती ती सांगतेच पुढे. त्याच्या आधी ना आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. आता आमच्या सासूसुनांचा जरी उपवास असला ना तरी बाकीच्यांसाठी भाकरी तरी कराव्या लागतातच. भाकरी झाल्याबरोबरच ना साबूची खिचडी करायला घेतली. आता मला वाटतं साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांचीच फेवरेट असते. चला आता ट्रिक कोणती ती सांगते. तर साबुदाणे ना चांगले परतून झाले की एका बाउलमध्ये पाणी घेऊन ना खिचडीमध्ये ठेवायचे आणि झाकून 5 मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचे. याने काय होतं ना, साबू जे असतात ना ते चांगले वाफून निघतात. त्याच्यानंतर मम्मीला जायचं होतं हरी मंदिरला, त्याच्यामुळे मम्मींनी गुरुवारची पूजा तर लवकरच मांडली होती. बाकी होती फक्त कहाणी वाचायचं, ती वाचून घेतली. मग हे दळपाचे तांदूळ धुवून घेतले. तांदूळ तर धुतले, पण आजचं वातावरण बघा, जरासुद्धा ऊन नाही. आता कधी सुकतील काय माहिती आहे तांदूळ. त्याच्यानंतर दुपारी परत खिचडीचा आस्वाद घेतला. मी तर 3 वेळेसुद्धा खाऊ शकते ही खिचडी, एवढी आवडते मला. रात्री मग नैवेद्याची तयारी करायला घेतली. आता सगळा स्वयंपाक तर आवरला. आता नैवेद्याचं ताट करून घेतलं. गोडामध्ये मी हे दुधाचं काहीतरी केलं होतं, बासुंदी तरी नाही म्हणू शकत आपण याला, पण टेस्टला तर एकदम मस्त लागत होतं. दुधामध्ये थोडी साखर, वेलची, ड्रायफ्रूट्स आणि केसर टाकून 10 मिनटं छान उकळून घेतलं होतं. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती करून घेतली. तर असा गेला माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.